मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने योग्य त्या पुराव्याच्या आधारे निकाल दिला। आपल्या देशाची न्यायव्यवस्था सर्वश्रेष्ठ असून न्यायालयाने दिलेल्या आदेश मान्य करावाच लागेल असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी नांदेड येथील विश्रामगृहामध्ये असताना पत्रकारांशी संवाद साधताना केले। यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये सुधारणा झाली असून आतापर्यंत 10 कोटीची बिले ठेकेदारांना दिली आहेत। तसेच बाकी बिले त्वरित देण्याचे आम्ही प्रयत्न करत आहोत अशी माहिती त्यांनी दिली। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिंदूर प्लॅन व्यवस्थित हाताळून पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला आहे। विरोधक काहीही म्हणत असले तरीही आपण ट्रम्पवर विश्वास न ठेवता आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून देशात चांगले काम करूया असं देखील वक्तव्य शिवेंद्रराजे भोसले यांनी केले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। आता ह्या बाबतीत अगदी आताच्या अधिवेशनामध्ये केंद्र आपलं संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट काय झालं, कसं झालं, ऑपरेशन सिंदूर कसं यशस्वी झालं, का ऑपरेशन सिंदूर हे स्थगित केले, सगळं सांगितलंय। आता आपण आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर विश्वास ठेवायचा का ट्रम्प अमेरिकेत बसून काय तर म्हणतात म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवायचा, हा विषय आहे। शेवटी आपला देश आपण आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी चालवतात। आपला देश त्यांनी पुढे नेलाय। आता सुद्धा अतिरेक्यांना एक कडक भूमिका घेऊन त्यांची जागा किंवा अगदी त्यांना संपवण्यापर्यंतची भूमिका मोदीजींनी घेतली आहे। जर आपले पंतप्रधान सांगतात ते आपण खरं म्हणजे भारताच्या यांनी खरं मानलं पाहिजे। बाहेरच्या देशाचा कोणतरी पंतप्रधान आपल्या देशाबद्दल किंवा राष्ट्रपती किंवा काय तर बोलतो त्याच्यावर काय फार आपण लक्ष देणं गरजेचं आहे असं नाही। आता टॅरिफचा विषय जर तुम्ही बोलला तर त्या बाबतीमध्ये नक्कीच केंद्र सरकार योग्य धोरणं हे करेल किंवा केली पण असतील। आता मी त्याच्याबद्दल मला काय तेवढं त्यातली माहिती जास्त नाही त्यामुळे सांगू शकणार नाही, पण नक्कीच भारताला किंवा भारताच्या इकॉनॉमीला कुठेही धक्का पोचल किंवा भारतीय आपले व्यवसाय असतील, कारखानदार असतील यांना कुठेही धक्का पोचल असं आपल्या सरकारकडनं तरी मोदीजींच्या ह्याच्यामध्ये होणार नाही याची नक्कीच मी खात्री देऊ शकतो। वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी या गावात आत्महत्याग्रस्त कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या कुटुंबियाची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील तसेच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची भेट घेतली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णांत पाटील यांनी। हर्षल अतिशय तरुण, उत्साही, उत्करू तरुण होता आणि स्वतःच्या कर्तव्यावर आपण कष्ट करून मोठे होऊ शकतो हा त्याला आत्मविश्वास होता। आज सरकारने महाराष्ट्रातील 89,000 कोटी रुपये 5 लाख कंत्राटदारांचे थांबवलेले आहेत। सरकारने खोटी आश्वासनं दिली, महाराष्ट्रात सर्व ठिकाणी कामांची उद्घाटनं केली। ज्या ठिकाणी 30% रक्कम असायला पाहिजे बजेटमध्ये त्या ठिकाणी 1% आणि 5% रक्कम दाखवून त्या ठिकाणी सरकारने महाराष्ट्रातील एक सुशिक्षित अशा तरुणाचा आज दुर्दैवाने आत्महत्येतून मृत्यू झाला। मी आणि जयंत पाटील साहेब या ठिकाणी त्यांच्या कुटुंबांना सांत्वन भेटीसाठी आलो होतो। हे हर्षल पाटील म्हणून त्या तरुणाचं नाव आहे। यवतमाळ जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम उपविभाग उमरखेडमधील प्रशासकीय मान्यता असलेल्या 2022 ते 23च्या सर्व रस्त्यांच्या पुलांची वर्क ऑर्डर आहे। या कामाच्या कालावधीत एप्रिल आणि मे 2024 मध्ये समाप्त झाला असून ही कामे अर्धवट स्थितीत सोडलेली आहे। त्यामुळे ये जा करणारे नागरिक, शाळेचे विद्यार्थी तसेच गावात येणाऱ्या परिवहन महामंडळाच्या एसटी बस चालक, वाहक आणि प्रवाशांना या रस्त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो। यामुळे या सर्वांनी न्यूज मराठी 24/7 शी आपल्या भावना व्यक्त केल्यात। 2022 ते 2023 अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या कामाची तरतूद असून निवडणुकी अगोदर हे सर्व रस्ते खोदून ठेवले, पण आता नेमके पैसे गेले कुठे असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी। याला झाले 2-2.5 वर्ष तरी समजा असाच पडित आहे, असाच पडित आहे। पडायला लोक पडायले नाही, लेडीज घेऊन तर बाबा कोणी वाली आहे की नाही? वाली कोण राहिला? याला कोणता पूल म्हणतात? मुळा ठीक आहे।
कोणत्या गावून येता तुम्ही? तरोडा तरोडा म्हणजे वानेगाव या सगळ्या गावाची 25 गावाची गावाची दशा आहे. दशा आहे. या गावाला यावं लागते. बाजारपेठ असल्यामुळे. बर धन्यवाद. आमच्यावर चिखल उडते, गाडी आले की चिखल आमच्यावर उडते, आमच्या सायकलीनं चिखल उडते. कोणत्या गावून आला? तरोडा जातो कुठे? मुळवला. किती दिवसापासून हे रस्ता खराब आहे? 2-3 वर्ष खराब आहे. ठीक आहे. शाळेच्या मुलांनी आपल्या व्यथा न्यूज मराठी 24/7शी सांगितल्या, तरी प्रशासनाने याच्याकडे दखल घेऊन हे तात्काळ या पुलाचे काम, रस्त्याचे काम करण्यात यावे. सायकलनं पैदल ये जा करते हे मुलं, यांच्या अंगावर चिखल उडतो, आतोनात त्रास होतो, यांचे शाळेचे ड्रेससुद्धा खराब होतात. न्यूज मराठी 24/7 प्रतिनिधी संतोष आडे. प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ पाणी मिळावे या उद्देशाने मोदी सरकारने जल जीवन मिशन ही योजना सुरू केली. या योजनेद्वारे ग्रामीण भागात पाण्याची मोठी टाकी, चांगल्या दर्जाची पाईपलाईन आणि प्रत्येक कुटुंबाला नळ देण्यात येणार असून सध्या ग्रामीण भागात या योजनेचा बट्ट्याबोळ झालेला पाहायला मिळत आहे. ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे शासनाने दिलेल्या निधीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत आहे. या योजनेद्वारे बांधण्यात आलेली टाकी ही निकृष्ट दर्जाची झालेली आहे. त्याचबरोबर अंदाजपत्रकानुसार विहिरीचं बांधकाम झालेलं नाही. गावात खोदण्यात आलेल्या पाईपलाईनची खोली 1.5 ते 2 फुटापर्यंत आहे. त्यामुळे जड वाहने गेल्यास पाईपलाईन फुटू शकते आणि त्याकरिता वापरलेला पाईप हा चांगल्या दर्जाचा असणे आवश्यक आहे. पाण्याच्या टाकीचं काम पूर्ण झाल्याशिवाय गावात पाईपलाईन करण्याची गरज नव्हती. त्यामुळे संपूर्ण रस्ते खराब झाले आहेत. तरी या सर्व कामाची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करून चांगल्या दर्जाचे काम पाहण्याकरिता संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भागाजी शिवरतवाड यांनी केली आहे. बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी. क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडद्वारे सुरू असलेल्या मेडिकलच्या सफाई कामगारांचे वेतन अद्याप न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांकडून हैदराबाद हाऊस सिव्हिल लाईन्स मुख्यमंत्री सचिवालय येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख नितीन तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढण्यात आलाय. हैदराबाद हाऊस मुख्यमंत्री सचिवालय येथून हा मोर्चा कामगार आयुक्त कार्यालय येथे पोहोचला. या मोर्चामध्ये युनियन अध्यक्ष कमलेश त्रिपाठी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष सहभागी झाले होते. तर कामगार आयुक्त यांच्या दबावामुळे आणि पोलीस प्रशासनामुळे 1 महिन्याचं वेतन या कामगारांना देण्यात आलं असून उरलेले 2 महिन्याचं वेतन 5 ऑगस्टपर्यंत देण्याचं आश्वासन आयुक्तांकडून देण्यात आले. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी. बुधवार दिनांक 30 जुलै रोजी कोल्हापूर महानगरपालिका साने गुरुजी वसाहत विद्यालय शाळा क्रमांक 58 येथे संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी कोल्हापूर महानगरपालिका स्वच्छता दूत अमित अरुण देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना घडवणारी दैनंदिन जीवनमूल्ये, वक्तशीरपणा, सौजन्यशीलता, आदर, प्रामाणिकपणा, वैज्ञानिक दृष्टिकोन, दैनंदिन संवाद, शालेय स्वच्छता, आपल्या शाळेविषयी तसेच देशाविषयीचे हक्क आणि कर्तव्य, आदर्श नागरिक याविषयी अनेक उदाहरणं देत सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्कार शिबिराचे सांगता स्वच्छता शपथ घेऊन करण्यात आली. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमित देशपांडे यांनी. यवतमाळ जिल्ह्यातील चांदोरे नगरात देशी दारू विक्रीचा परवाना देऊ नका या मागणीसाठी नगरातील नागरिकांनी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी शेकडोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. चांदोरे नगरात शाळा, कॉलेज, मुलींचे वसतिगृह, हॉस्टेल आणि इत्यादी शिक्षण संस्था असून परिसरात मंदिरे देखील आहेत. तसेच हा परिसर शांत परिसर म्हणून ओळखला जात असल्याने या परिसराची लोकसंख्या वाढत आहे. यवतमाळच्या उत्पादन शुल्क विभागामार्फत देशी दारू लिकर व्यवसाय परवाना एका व्यक्तीला देण्यात येत असल्याची प्रक्रिया सुरू असल्याने देशी दारू विक्री व्यवसाय सुरू झाला तर या परिसरात व्यसनाधीन गुंड आणि गुन्हेगारी प्रवृत्तीची व्यक्ती जमा होऊन परिसरातील शांतता आणि सुव्यवस्था भंग करतील आणि गुन्हेगारीला चालना मिळून परिसरातील लहान मुलांवर आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर याचा विपरीत परिणाम होऊन त्यांना नाहक त्रास होईल अशी भीती या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली. त्यामुळे जिल्हा अधिकाऱ्यांनी ही बाब गंभीरतेने घेऊन दारू विक्रीचा परवाना देऊ नये अशी विनंती नागरिकांनी केली. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी. मी 25 वर्षापासून त्या ठिकाणी राहत आहो.
यापूर्वी आम्हाला त्या ठिकाणचा खूप त्रास झाला होता. आता तिथं सध्या कोणते नसूनही आमच्या मासळी रोडवर नेहमी दारू पिचे लोक पडून राहतात. जर तिथं अजून भट्टी चालू नसूनच ती परिस्थिती आहे. आणि आमच्या कॉलेजच्या मुली 2 कॉलेज त्या ठिकाणी आहेत. आम्ही यापूर्वी तिथे बसस्टॉपचा धाबा मागितला होता, थांबा म्हणून मांडला होता, पण तो आलेला नाही. आणि पोलीस चौकीसुद्धा मागितली होती, तीसुद्धा मिळाली नाही. परंतु आज ही नकळत या दारूचं दुकान या ठिकाणी आलेलं आहे. आणि हे घातक आमच्या पूर्ण म्हणजे घातक आहे आम्हाला सर्व लोकांना. आमची ही सुशिक्षित माझं नाव कृष्णराव माकोडे. आज आम्ही कलेक्टर ऑफिसला कलेक्टर साहेबांना आणि मुख्याधिकारी साहेबांना निवेदन देत आहोत. हे सगळेजण चांदोरे नगरवासी आहेत आणि चांदोरे नगरमध्ये देशी दारूचे दुकान सुरू करण्यात आले आहे. आणि देशी दारूचं दुकानाचा विरोध करण्यासाठी आम्ही हे सगळे चांदोरे नगरवासी इथे आलेलो आहोत की जेणेकरून तो देशी दारूचा परवाना रद्द झाला पाहिजे. कारण देशी दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात. तिथे शाळा कॉलेजेस आहे, लहान मुलांची सेंट्रलाइजेस शाळा आहे, वाधवानी कॉलेज आहे. आणि भविष्यात मुलं दारूच्या व्यसनाधीन होऊन हे त्यांचं जीवन उद्ध्वस्त होऊ शकते. त्यासाठी आम्ही हे निवेदन देण्यात आले आहे. जर का निवेदनाद्वारे आमची दखल घेतल्या नाही गेली तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन आम्ही उभं करू. धन्यवाद. कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक लोखंडे यांना कोणत्याही प्रकारचा पदभार आणि अधिकार नसताना ग्रामसेवक आणि सरपंचांनी त्यांना नागरी सुविधासाठी 44 लाख रुपयाच्या कामाची वर्क ऑर्डर देऊन शासनाची फसवणूक केली. या प्रकरणी सर्व पुरावे देऊन सुद्धा निलंबनाची कोणतीही कार्यवाही न करता झालेल्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचं काम पंचायत समिती आणि हिंगोली जिल्हा परिषद करत आहेत. याबाबतची तक्रार आणि पुरावे अनेक वेळा देऊन सुद्धा दखल न घेतल्यामुळे हिंगोलीतील कळमनुरी पंचायत समिती कार्यालयाबाहेर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. इंजिनियर रोहन पंडित यांचे जिल्हा परिषद हिंगोली कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू असून देखील त्यांची गांभीर्याने कोणीही दखल घेतली नाही. 24 तासात कार्यवाही न झाल्यास 1 ऑगस्ट या निषेधार्थ हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. या आंदोलनात कळमनुरी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष राजू कांबळे, तालुका सदस्य माणिक पाईकराव, विजय जोंधळे, शहर महासचिव आनंद पाईकराव यांच्यासह इतर मान्यवर सहभागी झाले होते. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी. ग्रामसेवकांना चार्ज सोडला, घळे ग्रामसेवकाने स्वीकारला. 7 तारखेला त्याचा काय अधिकार आहे का? नाही. मग 7 तारखेला या चोर ग्रामसेवक लोखंडेनं त्याच्यामध्ये सही मारून वर्क ऑर्डर दिली. तुमच्या डोळ्याच्या समोर आहे. अद्यापही त्या ग्रामपंचायतीमध्ये वर्क ऑर्डर दिलेली नाही. अद्यापही नाही, उपलब्धच नाही. 13 तारखेचं पत्र पण आमच्या फायलीमध्ये आहे. सगळं डोळ्यासमोर आहे. त्यानं खुलासा केला. खुलासामध्ये या प्रकरणामध्ये त्यांना काहीच खुलासा दिला नाही. आम्ही वाचून आलो. तिथं बसलो, आम्हाला येडं बनवले त्यांनी. गट विकास अधिकारी घटापुढ्याने हेच प्रकरण दाबायले. सकाळपासून एवढे घ्या तेवढे घ्या, डी लावतो, सस्पेंड करत नाही. 5 निरोप झाले चांगल्या प्रतिष्ठित लोकांचे. आम्हाला सुरुवातीपासून आम्ही सांगितलेलं होतं की याच्यावरती कारवाई करा. भोतेकर साहेब असतानाही तो विषय झाला, बोंडायर साहेब असतानाही तो विषय झाला. आणि गट विकास अधिकारी घटापूर साहेबांना सगळं पाठच आहे. घटापूर साहेबच हे प्रकरण दाबायले. आम्ही त्यांना आता भांडून आलो. मला एवढं त्याच्यामध्ये म्हणायचं आहे की डोळ्यासमोर सर्व पुरावे असताना कारवाई का केल्या जात नाही? प्रशासन का अंगलट घ्यायले? का स्वतःला बदनाम करून घ्यायले? आम्हाला आंदोलन करण्याचा शोक नाही साहेब, पण तुम्ही विनाकारण चांगल्या सामान्य नागरिकांचा तुमच्या पंचायत समिती जिल्हा अधिकाऱ्यांवर विश्वास आहे. तुम्ही एका ग्रामसेवक हे जावे होऊन बसलाय. तुमच्या उमरखेड तालुक्यात बऱ्यापैकी ऊसाची लागवड केली आहे, परंतु यावर्षी ऊस या पिकावर मोठ्या प्रमाणात पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाला असून ऊसाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी अडचणीत आलाय. शेतकऱ्यांना पांढऱ्या माशीच्या नुकसानीपासून ऊसाचे रक्षण कसे करता येईल यावर काही उपाययोजना म्हणून महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना औषध उपचाराविषयी मार्गदर्शन करावे अशी विनंती शेतकरी वर्गातून होत आहे. या बातमीचा आढावा घेतलाय सत्यजित कदम यांनी. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नवनियुक्त उपाध्यक्ष आरिज बेग यांचे आर्णी शहरात आगमन झाले.
त्यांचे काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे आणि शहरात आल्यावर काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते, कार्यकर्ते तसेच हितचिंतक मित्रपरिवारांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। आरिज यांनी प्रथम संविधानाचा जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारताचे पहिले शिक्षण मंत्री डॉक्टर मौलाना आझाद, क्रांतीसूर्य बिरसा मुंडा, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना पुष्पहार अर्पण केला। त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात त्यांच्या घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली। यावेळी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला होता। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आरिफ खान आणि पूजा ढाले यांनी। भारतीय डाक विभागाने आपल्या सेवामध्ये मोठे बदल घडवून आणण्यासाठी IT 2.0 या महत्त्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत APT ॲप्लिकेशन ही नवीन डिजिटल प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे पोस्ट ऑफिसमधील सर्व व्यवहार अधिक जलद, अचूक आणि ग्राहकाभिमुख होणार आहे। नागपूर शहर डाक विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये या नव्या प्रणालीची अंमलबजावणी 4 ऑगस्टपासून होणार असून या महत्त्वपूर्ण बदलासाठी आवश्यक असलेल्या डेटा स्थलांतराची प्रक्रिया 2 ऑगस्टला नियोजित करण्यात आली आहे। या तांत्रिक कामामुळे शनिवारी 2 ऑगस्टला नागपूर शहर डाक विभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व पोस्ट ऑफिसमध्ये कोणतेही व्यवहार केले जाणार नाहीत, अशी माहिती नागपूर शहर डाक विभाग आणि वरिष्ठ अधीक्षक डाकघर विभागाने दिली आहे। तर ग्राहकांनी त्यांची सर्व माहिती पोस्टातील कामे 2 ऑगस्ट 2025 पूर्वीच पूर्ण करून घ्यावीत, अशी विनंती देखील डाक विभागाने केली आहे। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी। जालना जिल्ह्यातील शासकीय गायरानातील बेकायदेशीर जमीन निकासित करण्याची मागणी तहसीलदारांकडे करून सुद्धा ती दुर्लक्षित केल्यामुळे आज सकाळपासून शिववृद्ध योगी महाराज यांनी खातगाव येथील शिवशक्ती कैलास आश्रम, महाकालेश्वर मंदिरात आमरण उपोषणासह संजीवन समाधी आंदोलनाला सुरुवात केली। भोकरदन तालुक्यातील खातगाव येथील शासकीय गायरान गट क्रमांक 57 या जागेमध्ये शिवशक्ती कैलास आश्रम असून या ठिकाणी भव्य मंदिर उभारण्याचं काम प्रगतीपथावर सुरू आहे। तसेच या गायरान जागेवरील शिवशक्ती कैलास आश्रमासाठी शासनाकडून रीतसर मान्यता मिळवण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केले आहेत। सदरील जागेवरील गावातील काही लोकांनी अंदाजे 4 ते 5 एकर प्रत्येकी गायरानावर ताबा केला आहे, तर यात 4 ते 5 लोक नेहमीच मंदिराच्या कामाच्या ठिकाणी जनावरांना घेऊन विष्ठा करतात। सदर लोकांनी ताब्यातील आश्रमाच्या गायरान जागेवर जबरदस्तीने ताबा केला असून आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या देऊन आम्ही उभारलेले मंदिर पाडण्याची भाषा वापरत आहेत। त्यामुळे अतिक्रमण धारकांच्या बेकायदेशीर अतिक्रमण निकासित करून शासनाने सदर गायरान ताब्यात घ्यावे, अशी मागणी केली आहे। दिनांक 14 जुलै 2025 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा शिववृद्ध योगी महाराजांनी दिला होता। यावेळी प्रभारी उपविभागीय अधिकारी सारिका भगत, प्रभारी तहसीलदार अविनाश पाटील यांनी कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले होते। त्याला 15 दिवस होऊनही महसूल प्रशासन काहीच कार्यवाही करत नसल्याचे त्या लोकांची दादागिरी वाढली आहे। त्यामुळे खातगाव येथील शिवशक्ती कैलास आश्रम, महाकालेश्वर मंदिरासमोर आमरण उपोषणासह संजीवन समाधी घेण्याचा निर्धार महाराजांनी केला आहे। 15 एकर 20 एकर मग हे विकलं का ह्या लोकांनी? कलेक्टर तहसीलदारनी यांनी जमीन विकली ही। आज कोणी शेत्या काढल्या, कोणी काही केलं, का काढल्या, कोणाच्या आधार आहे यांना, कुठल्या अधिकाऱ्यांनी काढल्या, विचारणारच कोणी नाही राहिला। त्यासाठी हा अवलियाला आज स्वतः या गोष्टीवर उतरावं लागलं। वेळेत जर आजच्या जरा हे यांना मर्यादा नाही लागल्या आणि यांचं हे आजूबाजूचं ट्रॅक्टर टारल्या, कोणाच्या फसाट्या, कोणाचं हे जर नाही हटलं तर आम्ही आमच्या पद्धतीने ठाम आहोत। अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।